भोकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा श्री सत्य गणपती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना खासदार वसंतराव चव्हाण म्हणाले की भोकर विधानसभा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, तो अबाधित ठेवण्यासाठी आजपासून जोमाने कामाला लागा असे आवाहन विधानसभा निवडणुकीत लढणाऱ्यांना केले। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष BR कदम बोलताना म्हणाले की विधानसभा मतदारसंघात काहीही घडू शकते, यासाठी सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष BR कदम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार वसंतराव चव्हाण, कार्याध्यक्ष पप्पू पाटील, बाळासाहेब रावणगावकर, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे, माजी सभापती पप्पू बेग, अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे, मुदखेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख, भोकर तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, शहराध्यक्ष कैलास गोडसे, सुभाष पाटील किनाळकर, संचालक बाबूराव कोंडेकर, जिल्हा प्रवक्ते सुभाष लोणे, प्रभारी डॉक्टर उत्तमराव इंगळे, सुहास पाटील, संदीप देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हादराव सोळंके, तालुका उपाध्यक्ष बळीराम पाटील हट्टेकर, माजी सैनिक लक्ष्मण देवणे, तालुका सचिव शेख मकसूद, पंडितराव शेटे, युवक जिल्हा सरचिटणीस संतोष कपाटे, युवक काँग्रेसचे अबुजर बेग, अल्पसंख्याक सेलचे गोस खुरेशी, शेरू पठाण, गजानन मुळे, मनोज कदम, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अर्धापूर युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी रवींद्र डहाळे, तर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती सेवेच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी ॲडव्होकेट नितीन लोणे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। मुदखेड, देगलूर आणि भोकर तसंच अर्धापूर आणि भोकर या तिन्ही तालुक्यातली मंडळी इथं आहे। सगळ्याला विनंती करतो की